स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे आहेत माझे छोटे सरकार. इकडे आलेली आहे कोंबडीची गाडी आणि कोंबड्यांची किलबिल. तर माझा छोटा मुलगा निघालेला आहे स्कूलमध्ये जायला आणि इकडे सासूबाई माझ्या पुढे गेलेल्या आहेत, कारण स्कूल बसचा टाईम झालेला आणि त्यालासुद्धा लेट झालेलं. तर त्या गेल्या होत्या पुढे आणि तो चाललाय मागून धावत. चला तर आता फटाफट घेते मी माझं हॉल आवरून, कारण मुलं गेलेली आहेत. मिस्टर आता जातील माझ्या दुकानात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेली आहे मी छान असं सुका जवला तिखट. तर चला त्यांना सुद्धा नाश्ता दिला आणि ते सुद्धा गेलेले आहेत आता दुकानामध्ये. तर मी आता घेत आहे छान गरम पाणी. तर गरम पाण्यामध्ये मध घालून घेत आहे मी. खरंच खूप छान प्यायला वाटतं आणि तसंही मी रोजच पित असते. पण आता तर मी आजपासून ठरवलंय की थोडंसं डाएट करावं, कारण खूपच तब्येत थंडीमध्ये वाढलेली आहे. ॲक्च्युली माझे 2 सीझर असल्यामुळे ना पोट तर काही कमी होतच नाही. तर इकडे पाहू शकते. आता मी आवरून घेतलं, अंघोळी वगैरे झाली आणि लगेचच माझ्या मिस्टरांनी पार्सल पाठवलेलं आहे. तर इथे पाहू शकते तुम्ही छान अशी रक्ती पाठवलेली आहे. अगदी त्यांची फेवरेट रक्ती आहे ही बोकडाची. तर कोणाकोणाला आवडते आणि कोण खात नसेल तर त्यांनी पाहायचं काम करा फक्त. आम्ही खातो, त्याच्यामुळे आम्ही तर व्हिडिओसुद्धा टाकणार आणि खाणारसुद्धा. तर इकडे बनवत आहे मी चिकन खिचडा म्हणू शकताय किंवा चिकन भात. तर इकडे रक्ती रेडी झालेली आहे आणि छान आता असं मी चिकन खिचडा बनवून घेणार आहे. तुम्ही पण या खायला गरमागरम. इकडे पाहू शकताय. तर छान असं चिकन खिचडा रेडी झालेला आहे. पाहू शकताय अगदी छानच दिसतोय, टेस्टी सुद्धा आहेच. न खाता मी तुम्हाला सांगते खूपच टेस्टी आहे. तुम्ही सुद्धा असं बनवून पहा. खूपच कधी जर चिकन बनवायला कंटाळा आला असेल ना, तर असं फटाफट बनून जातो. तर त्याच्यासोबत घेतलेले आहे सलाड. तर माझा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच मला व्हिडिओचं लाईक शेअर कमेंट करून सांगा. कोणाकोणाला व्हिडिओ आवडलाय आणि तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ हेही मला समजेल. माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे तेही मला कळेल. तर नक्कीच कमेंट करा. चला आणि जेवायला या फटाफट गरमागरम चिकन खिचडा. नवीन आहात का माझ्या चॅनलवर? तुम्ही यूट्यूबवर बघताय की फेसबुकवर बघताय? चला फटाफट सबस्क्राईब करा अँड फॉलो करा आणि या गरमागरम खिचडा खायला. तर इकडे आंब्याला खूप छान आंबे आलेले आहेत छोटे छोटे आणि माझ्या मुलांना काढायचे होते. तर मी त्यांना काढून दिले नाही, कारण अजून थोडेसे मोठे व्हायला हवे. तर मम्मी नारळ काढू का? म्हटलं पप्पांना काय आज टाईम नाही आहे काढायला, तर आपण उद्याच काढूया. तर इकडे दोघांची मस्ती चाललेली आहे. चला